Welcome students. Today we will see the topic overall structure of database management system. तर आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत ओव्हरऑल म्हणजे काय, पूर्ण स्ट्रक्चर म्हणजे रचना ऑफ DBMS डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर आपण यामध्ये बघणार आहोत डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमच्या किंवा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमची रचना कशी आहे, तिचं स्ट्रक्चर कसं आहे, स्कीमा कसा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया व्हिडिओसाठी. बघा, फर्स्ट DBMS सर्वांना माहित आहे. DBMS म्हणजे काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम ऍक्ट्स ॲज अन इंटरफेस बिटवीन द युजर अँड द डेटाबेस. आपल्याला सर्वांना माहित आहे DBMS हे काय आहे, एक सॉफ्टवेअर आहे. ते युजर आणि डेटाबेस बरोबर कम्युनिकेशन करण्यासाठी एक इंटरफेस म्हणून उपलब्ध आहे. म्हणजे जसं आपण व्हॉट्सअप ऍप्लिकेशन घेतलं डेटाबेसचं, तर काय करतो आपण, युजर त्या डेटाबेस बरोबर इंटरफेस करतो. जसं मेसेज एकमेकांना सेंड करणे, स्टेटस अपडेट करणे, प्रोफाईल अपलोड करणे, हे म्हणजे काय झालं, आपलं एक त्या डेटाबेस बरोबरचं इंटरफेस किंवा इंटरॅक्शन्स. सेकंड बघा, द युजर रिक्वेस्ट द DBMS टू परफॉर्म व्हेरियस ऑपरेशन्स. आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमला रिक्वेस्ट केली तर कुठल्या कुठल्या ऑपरेशन्स थ्रू आपण ती रिक्वेस्ट करू शकतो. तर एखादा डेटा आपल्याला अपडेट करायचा असेल किंवा एखादा डेटा आपल्याला त्यामध्ये ऍड करायचं असेल, एखादा डेटा आपल्याला डिलीट करायचं असेल, तर आपण हे खालीलपैकीच्या ऑपरेशन्स परफॉर्म करतो. बघा, इन्सर्ट डेटा ऍड करण्यासाठी, डिलीट डेटा डिलीट करण्यासाठी, अपडेट डेटा एक्झिस्टिंग डेटा अपडेट करण्यासाठी, मॉडिफाय करण्यासाठी, अँड रिट्रायवल म्हणजे जो काही डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर करून ठेवलेला आहे त्यामधनं एखादा डेटा कॅप्चर करण्यासाठी किंवा एखादा डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी आपण रिट्राईव्ह ऑपरेशन यूज करतो ऑन द डेटाबेस. नेक्स्ट आहे बघा, द कंपोनंट्स ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम परफॉर्म दीज रिक्वेस्टेड ऑपरेशन्स ऑन द डेटाबेस अँड प्रोव्हाइड नेसेसरी डेटा टू द युजर. म्हणजे काय, जे काही डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे कंपोनंट्स असतील म्हणजे रचना, जी काही त्याची रचना आहे त्या रचनेमध्ये सहभागी असणारे कंपोनंट्स काय करतील, युजरने जी कुठली रिक्वेस्ट पाठवली आहे त्या रिक्वेस्ट थ्रू ते ऑपरेशन्स परफॉर्म करतील अँड आपल्याला जो युजरला नेसेसरी डेटा आहे किंवा जो रिक्वायर्ड डेटा पाहिजे तो डेटा ते युजरला प्रोव्हाइड करण्याचं काम करतील. बघा, नंतर आपल्या सर्वांना माहित आहे डेटाबेस सॉफ्टवेअर काय आहे. DBMS इज अ सॉफ्टवेअर that allows access to data stored in database and provides an easy and effective methods of. म्हणजे काय आहे, एक डेटाबेस हे एक सॉफ्टवेअर आहे, ते काय करतं, डेटा स्टोअर करून ठेवण्यासाठी ऍक्सेस प्रोव्हाइड करते. बघा, अजून कुठल्या कुठल्या मेथड्स ते आपल्याला प्रोव्हाइड करतं किंवा कुठले कुठले ऍडव्हान्टेजेस आपल्याला प्रोव्हाइड करते. तर डिफायनिंग द इन्फॉर्मेशन, जी काही आपली इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, तिला डिफाईन करण्याचं काम करतं. नंतर स्टोरिंग द इन्फॉर्मेशन, डेटाला स्टोअर करून ठेवण्यासाठी. मॅनिप्युलेटिंग द इन्फॉर्मेशन म्हणजे डेटाला कंट्रोल करण्यासाठी, वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी मॅनिप्युलेटिंग द इन्फॉर्मेशन. नंतर प्रोटेक्टिंग द इन्फॉर्मेशन फ्रॉम सिस्टीम क्रॅशेस ऑर डेटा थेफ्ट म्हणजे एखादा डेटा चोरी जाणार असेल त्यापासून ते प्रोटेक्ट करतं. सिस्टीम क्रॅश झाली तर तरी तो आपला डेटा काय करतो, प्रोटेक्ट करून ठेवतो. नंतर नेक्स्ट आहे बघा, डिफरन्शिएटिंग ऍक्सेस परमिशन फॉर डिफरंट युजर. म्हणजे कुठल्या युजरला कुठली ऍक्सेस परमिशन द्यायची. सपोज जर आपण एक्झाम्पल बघितलं होतं, कॉलेज असेल तर कॉलेजमध्ये काय काय असतात, प्रिन्सिपल असतील, HOD असतील, सब्जेक्ट टीचर्स असतील, स्टुडंट्स असतील, तर त्यांच्या रोलनुसार त्यांना कुठला कुठला ऍक्सेस परमिशन द्यायचा हे पण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये ठरवलं जातं. नेक्स्ट आहे बघा, व्हेरियस कुठले कुठले कंपोनंट आहेत. आता ह्या डेटाबेसची रचना करताना, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमची रचना करताना कुठले कुठले कंपोनंट्स इथे वापरलेले आहेत त्यांची खाली लिस्ट दिलेली आहे. बघा, द व्हेरियस कंपोनंट्स ऑफ DBMS आर शोन बिलो. हा क्वेश्चन आपल्याला 4 मार्क्ससाठी विचारला जातो. हे कंपोनंट आपल्याला सर्वांना लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याचे उपयोग काय आहेत हे पण आपल्याला पाहायचं आहे. तर फर्स्ट कंपोनंट आहे बघा, DDL कंपायलर. DDL म्हणजे काय, डेटा डेफिनेशन लँग्वेज कंपायलर. सेकंड आहे बघा, DML कंपायलर अँड क्वेरी ऑप्टिमायझर. म्हणजे काय, डेटा मॉडेलिंग लँग्वेज कंपायलर अँड क्वेरी ऑप्टिमायझर. नंतर आहे डेटा मॅनेजर, डेटा डिक्शनरी, डेटा फाइल्स, कंपाइल DML,
एंड युजर्स. हे 7 कंपोनंट आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचे. तर बघा आता डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याची डायग्राम कशी आहे ती एकदा बघा. ॲप्लिकेशन्स, ह्या ॲप्लिकेशन्स थ्रू काय करतो आपण, या ॲप्लिकेशन्स बरोबर एंड युजर इंटरफेस करतो. इंटरफेस केल्यानंतर जो काही डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा पार्ट आहे तो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम ऑपरेशन्स परफॉर्म करतात, जे इन्सर्ट, अपडेशन असेल, मॉडिफिकेशन, रिट्रायवल, आणि त्यानंतर काय केला जातो तो एंड युजरला डेटा प्रोव्हाइड केला जातो. बघा मग ॲप्लिकेशन्स, एंड युजर, DDL हे काय झाले, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे कंपोनंट्स. नंतर नेक्स्ट आहे बघा DML कंपायलर, क्वेरी ऑप्टिमायझर. नंतर DDL कंपायलर, स्टोर डेटा मॅनेजर, डेटा फाइल्स, कंपाइल डेटा, डेटा डिक्शनरी. हे टोटल आपण 7 कंपोनंट्स बघणार आहोत. कुठले कुठले, DDL कंपायलरचा उपयोग काय आहे, DML कंपायलरचा उपयोग काय आहे, डेटा फाइल्स कशासाठी यूज केल्या जातात, कंपाइल DML काय आहे. तर हे ओव्हरऑल स्ट्रक्चर सर्वांनी आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित ड्रॉ करायचंय आणि ओव्हरऑल स्ट्रक्चरचे कंपोनंट्स लक्षात ठेवायचे. बघा आता इन डिटेलमध्ये बघूया आपण. फर्स्ट DDL कंपायलर. DDL म्हणजे काय, डेटा डेफिनेशन लँग्वेज. त्याचं नाव आहे बघा डेटा डेफिनेशन लँग्वेज कंपायलर. प्रोसेसेस, स्कीमा डेफिनेशन. स्कीमा म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहे स्ट्रक्चर. स्कीमा डेफिनेशन्स स्पेसिफाईड इन द DDL म्हणजे काय, आपल्या डेटाचं स्ट्रक्चर कसं आहे त्या डेटाची डेफिनेशन कुठे करतो आपण, DDL मध्ये, डेटा डेफिनेशन लँग्वेजमध्ये. इट इन्क्लूड्स मेटा डेटा इन्फॉर्मेशन. मेटा डेटा म्हणजे काय, इन्फॉर्मेशन अबाउट डेटा, डेटा अबाउट डेटा, त्याला आपण म्हणतो मेटा डेटा. बघा त्यामुळे इट इन्क्लूड्स मेटा डेटा इन्फॉर्मेशन such as the name of the files, data items, storage details of each file, mapping information and constraint etc. ह्या काय झाले त्याच्या पॅरामीटर्स आहेत. DDL मध्ये आपण काय काय स्टोअर करून ठेवू शकतो. तर काय काय स्टोअर करून ठेवू शकतो, नेम ऑफ द फाइल्स, डेटा आयटम्स, स्टोरेज डिटेल्स ऑफ ईच फाइल, मॅपिंग इन्फॉर्मेशन अँड कन्स्ट्रेंट्स. नेक्स्ट आहे आता हे डेटा डेफिनेशन मध्ये आपण डेटाची डेफिनेशन केली. त्यानंतर DML कंपायलर अँड क्वेरी ऑप्टिमायझर काय करतं ते बघू. द DML कमांड्स. DML म्हणजे काय, डेटा मॉडेलिंग लँग्वेज. DML कमांड such as insert, update, delete, retrieve from the application program are sent to the DML compiler for compilation into object code for database access. म्हणजे काय, जो काही आपला एंड युजर आहे, एंड युजर काय करतो, त्याला डेटा ऍड करायचा असेल तर तो इन्सर्ट कमांड कॉल करतो. नंतर डेटा अपडेट करायचं असेल तर तो अपडेट कमांडला कॉल करतो. डिलीट करायचं असेल डिलीट कमांडला कॉल करतो. रिट्राईव्ह करायचं असेल रिट्राईव्ह कमांडला कॉल करतो. जी कमांड युजरने यूज केली असेल ती कमांड घेऊन ऍप्लिकेशन प्रोग्राम काय करतं, ती कमांड DML कंपायलरला सेंड करतं. कशासाठी, फॉर द कंपिलेशन इनटू ऑब्जेक्ट कोड फॉर डेटाबेस ऍक्सेस. सपोज एखाद्या युजरने इन्सर्ट कमांड सेंड केली तर काय करणार, ते ऍप्लिकेशन प्रोग्राम थ्रू एंड युजर इन्सर्ट कमांड सेंड करणार. ती कशाकडनं जाईल, ऍप्लिकेशन प्रोग्राम थ्रू DML कंपाइलर कडे जाईल. DML कंपायलर काय करेल, जिथे कुठे ऑब्जेक्ट कोड फाईल असेल, इन्सर्टची फाईल असेल, त्या इन्सर्ट फाईलकडे जाईल आणि डेटाबेस तिथे त्या एंड युजरला ऍक्सेस देईल. नंतर नेक्स्ट आहे बघा, द ऑब्जेक्ट कोड इज देन ऑप्टिमाइज इन द बेस्ट वे टू एक्झिक्यूट अ क्वेरी बाय क्वेरी ऑप्टिमायझर अँड देन सेंड टू द डेटा मॅनेजमेंट. आपण बघणार आहोत क्वेरी, DML लँग्वेजच्या क्वेरी आपण सेकंड चॅप्टर मध्ये बघणार आहोत. त्यावेळी तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल. म्हणजे काय, जेव्हा DML कंपायलर जी काही युजरची क्वेरी आलेली असेल, इन्सर्ट, अपडेट, डिलीट यापैकी जी कुठली क्वेरी आली असेल ती क्वेरी काय करतो, तो क्वेरी ऑप्टिमायझर कडे सेंड करतो. देन क्वेरी ऑप्टिमायझर काय करतो, जो काही डेटा आलेला आहे तो डेटा मॅनेजर कडे सेंड करतो. नंतर बघा डेटा मॅनेजर कुठले टास्क परफॉर्म करतोय, तर डेटा मॅनेजर इज द सेंट्रल सॉफ्टवेअर कंपोनंट ऑफ द डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, ऑल्सो नोन ॲज डेटाबेस कंट्रोल सिस्टीम. डेटा मॅनेजर म्हणजेच काय, डेटाबेस कंट्रोल सिस्टीम. मेन कंपोनंट आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं सेंट्रल सॉफ्टवेअर कंपोनंट. बघा त्याचे फंक्शन्स काय काय आहेत. कंट्रोल्स DBMS इन्फॉर्मेशन ऍक्सेस दॅट इज स्टोर्ड ऑन डिस्क.
म्हणजे आपल्या जे काही डेटाबेसमध्ये जो काही डेटा स्टोअर आहे, जी इन्फॉर्मेशन स्टोअर आहे, तिचा ऍक्सेस कंट्रोल करण्याचं काम डेटा मॅनेजर करतं. नंतर बघा, इट ऑल्सो कंट्रोल्स हँडलिंग बफर्स इन मेन मेमरी. म्हणजे बफर म्हणजे काय, टेम्पररी मेमरी असते, त्या टेम्पररी मेमरीला हँडल करण्याचं काम पण डेटा मॅनेजर करतो. नंतर इट ऑल्सो इन्फोर्सेस कन्स्ट्रेंट टू मेंटेन कन्सिस्टन्सी अँड इंटिग्रिटी ऑफ द डेटा. म्हणजे डेटाची इंटिग्रिटी अँड कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याचं काम कोण करतं, डेटा मॅनेजर करतो. नंतर बघा, इट ऑल्सो सिंक्रोनायझेस द सायमल्टेनियस ऑपरेशन्स परफॉर्म बाय द कॉन्करंट युजर. म्हणजे सायमल्टेनियस व ॲट ए टाइमला डेटा मल्टिपल युजरला डेटा प्रोव्हाइड करण्याचं कामही डेटा मॅनेजर करतो. नंतर बघा, इट ऑल्सो कंट्रोल्स द बॅकअप अँड रिकव्हरी ऑपरेशन. बॅकअप आणि रिकव्हरी करून ठेवण्याचं कामही डेटा मॅनेजर करतो. त्यानंतर बघा, डेटा डिक्शनरीचं काय काम आहे. आता डेटा डिक्शनरी म्हणजे काय, डेटा आपला स्टोअर करून ठेवणे डेटा फाईल्समध्ये किंवा डेटा डिक्शनरीमध्ये. बघा, डेटा डिक्शनरी इज अ रिपॉझिटरी ऑफ डिस्क्रिप्शन ऑफ डेटा इन द डेटाबेस. इट कंटेन्स इन्फॉर्मेशन अबाउट. म्हणजे काय, जो काही डेटा आहे त्या डेटाला स्टोअर करून ठेवण्यासाठी आपण डेटा डिक्शनरीचा यूज करतो. विथ तो डेटा प्लस त्याचं डिस्क्रिप्शन स्टोअर करून ठेवलं जातं आपल्या डेटा डिक्शनरीमध्ये. तर काय काय असतं डेटा डिक्शनरीमध्ये, डेटा असतो, त्या डेटा बरोबरची रिलेशनशिप्स असते आणि कुठले कुठले कन्स्ट्रेंट्स आहेत त्या डेटाबेसचे तेही असतात. बघा, आता डेटा म्हणजे काय, नेम्स ऑफ द टेबल्स, नेम्स ऑफ ॲट्रिब्यूट्स ऑफ ईच टेबल, लेंथ ऑफ ॲट्रिब्यूट्स अँड नंबर ऑफ रोज इन ईच टेबल. आपला डेटा हा डेटा डिक्शनरीमध्ये कुठल्या फॉर्ममध्ये स्टोअर होतो, तर टेबलच्या फॉर्मॅटमध्ये. म्हणून त्या टेबलचं नाव, त्या टेबलमध्ये कुठले कुठले ॲट्रिब्यूट्स आहेत, जसं स्टुडंट नेम, स्टुडंट रोल नंबर, सब्जेक्ट नेम, प्रोग्राम नेम, हे काय झाले आपले ॲट्रिब्यूट, ते स्टोअर करून ठेवण्याचं काम करतं डेटामध्ये. नंतर रिलेशनशिप्स, त्याचं रिलेशन काय आहे, डेटा बरोबर त्याचं नातं काय आहे. मग रिलेशनशिप्स बिटवीन डेटाबेस ट्रान्झॅक्शन्स अँड डेटा आयटम्स रेफरन्स बाय देम विच इज युजफुल इन डिटरमाइनिंग विच ट्रान्झॅक्शन्स आर अफेक्टेड व्हेन सर्टन डेटा डेफिनेशन आर चेंज. म्हणजे डेटाचं रिलेशनशिप कसं आहे, कुठला डेटा चेंज केल्यानंतर किंवा कुठलं ट्रान्झॅक्शन्स परफॉर्म केल्यानंतर कुठला डेटा चेंज होतो, कुठल्या डेटावरती इफेक्ट होतो, हे ठरवलं जातं आपल्या रिलेशन्सवरनं डेटा डिक्शनरीमधने. नंतर बघा, कन्स्ट्रेंट्स ऑन डेटा दॅट इज रेंज ऑफ व्हॅल्यूज परमिटेड. म्हणजे डेटावरती कुठलं ऑपरेशन्स परफॉर्म करायचं, कोणत्या व्हॅल्यूचं ऑपरेशन परफॉर्म करायचं, हे याचं काम कुठे आहे, डेटा डिक्शनरीमध्ये. कन्स्ट्रेंट्स ऑन डेटा दॅट इज रेंज ऑफ व्हॅल्यूज परमिटेड. नंतर नेक्स्ट आहे बघा, डेटा फाईल्स. इट कंटेन्स द डेटा पोर्शन ऑफ द डेटाबेस. म्हणजे जो काही खूप मोठा मेटा डेटा असेल त्याला आपल्या छोट्या छोट्या पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट करून फाईल्समध्ये स्टोअर करून ठेवण्याचं काम करतं डेटा फाईल्स. इट कंटेन्स द डेटा पोर्शन ऑफ द डेटाबेस. नंतर नेक्स्ट आहे बघा, कंपाईल DML. The DML compiler converts the high-level queries into low-level file access commands known as compile DML. म्हणजे जी काही युजरची क्वेरी असेल, युजरने जे काही प्रोव्हाइड केलं असेल, टाकलं असेल युजरला जे नेसेसरी आहे ते, जसं अपडेट, इन्सर्ट, डिलीट, तर ती कमांड कशी असते, आपलं नॉर्मल इंग्लिश लँग्वेजमध्ये असेल, म्हणजे हाय लेवल लँग्वेजमधली क्वेरीज असेल, त्या क्वेरीला लो लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून सेव्ह करून ठेवण्याचं काम कोण करतं, कंपाईल DML. द DML कंपायलर कन्वर्ट्स द हाय लेवल क्वेरीज इनटू लो लेवल फाईल ॲक्सेस कमांड्स नोन ॲज कंपाईल DML. हाय लेवल क्वेरीजला लो लेवलमध्ये कन्व्हर्जन करणे. नंतर बघा, एंड युजर म्हणजे आपण किंवा स्टेक होल्डर्स. बघा, एंड युजर्स आर द पीपल हू इंटरॅक्ट विथ द डेटाबेस थ्रू ॲप्लिकेशन्स ऑर युटिलिटीज. ॲप्लिकेशन थ्रू आपण इंटरॅक्ट करतो डेटाबेस बरोबर. दे आर द रिअल युजर्स ऑफ द डेटाबेस. दे कॅन बी डेव्हलपर्स, डिझायनर्स, ॲडमिनिस्ट्रेटर्स ऑर द ॲक्च्युअल युजर्स ऑफ द डेटाबेस. तर या एंड युजरमध्ये कोण कोण येतं, डेव्हलपर्स येतात, डिझायनर येतात, ॲडमिनिस्ट्रेटर्स येतात, ऑर द ॲक्च्युअल युजर ऑफ द डेटाबेस. डेटाबेसचे ॲक्च्युअल युजरही येतात, म्हणजे आपण स्वतः. तर बघा, आता
म्हणजे हे काय झाले आपले पूर्ण डेटाबेसचे कंपोनंट. कुठले कुठले कंपोनंट आहेत ते आपण सर्वांनी इथे बघितलेले आहेत. डेटाबेसचे कंपोनंट काय काय आहेत तर आपल्याला पूर्ण 7 कंपोनंट आहेत. आता हे डायग्रामवरून आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर कसे लक्षात ठेवणार? ॲप्लिकेशन्स म्हणजे काय? एंड युजर काय करतो, जी काही त्याची रिक्वेस्ट असेल ती रिक्वेस्ट ॲप्लिकेशन थ्रू DML कंपायलरला प्रोव्हाइड केली जाते. DML कंपायलर काय करतो, बाईट कोड तिथून त्याचा ऑब्जेक्ट कोड घेतो. ऑब्जेक्ट कोड घेतल्यानंतर ते क्वेरी ऑप्टिमायझरकडे प्रोव्हाइड केला जातो. नंतर क्वेरी ऑप्टिमायझर काय करते, जो काही डेटा ॲप्लिकेशन थ्रू जी काही DMLला कंपायलरला कमांड आली आहे ती DML कंपायलरची कमांड घेते आणि ती कुठे सेंड करते, डेटा मॅनेजरला. डेटा मॅनेजर काय करतो की सर्व डेटाचा कंट्रोल करतो. म्हणजे जो DDLचा डेटा स्टोअर करून ठेवलेला असेल त्या सर्व डेटाचा तो कंट्रोल करतो आणि कंट्रोल केल्यानंतर जी काही एंड युजरची कमांड आलेली आहे ती कमांड डेटा फाईल्समध्ये आहे किंवा कंपाईल DML मध्ये आहे, डेटा डिक्शनरीमध्ये आहे, सर्च करून तो आपल्याला ती रिट्राईव्ह करतो. हे झालं आपलं ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा. नोट्स पूर्ण करून मला लवकरात लवकर पाठवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.